मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या बाईला, एखाद्या मुलगीला तुम्हाला पटवायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मित्रांनो अशी ना 3 कामं, होय मित्रांनो अशी ना 3 कामं, जी 3 कामं ना तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे की मित्रांनो तुम्हाला ना जी पण बाई, जी पण पोरगी तुम्हाला आवडते ना तर तिच्या समोर फक्त ही 3 कामं तुम्ही करून बघा. त्याने काय होणार माहितीये का मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या बाई समोर, तुमच्या आवडत्या पोरगी समोर जेव्हा तुम्ही ना ही 3 कामं जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा मित्रांनो ती बाई, तेव्हा मित्रांनो ती मुलगी तुमच्यावरती पूर्णपणे फिदा होणार. कारण मित्रांनो जो पुरुष ना बायकांच्या समोर, पुरींच्या समोर बिंदास ही 3 कामं करतो ना, तर मित्रांनो त्या बाईला वाटतं की म्हणजे हा पोरगा ना किंवा हा पुरुष खरोखर असली मर्द आहे. म्हणजे हा पुरुष ना खरोखर मर्द आहे, म्हणजे ह्याच्या अंगात ना एक मर्द आहे. आणि मित्रांनो बायका ना फक्त आणि फक्त मर्द लोकांना पटतात. म्हणजे मित्रांनो बायका कधी ना एखाद्या नामर्दाला कधीच पटत नाही. तर मित्रांनो आता वेळ वाया न घालवता ती 3 कामं कोणती आहेत आणि ती कशी करायची ते मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना जी पण बाई, जी पण पोरगी तुम्हाला आवडते आणि जिला तुम्हाला ना पटवायचं आहे तर तुम्ही काय करा माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्यासमोर जाल ना आणि जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत जेव्हा तुम्ही गप्पा मारत असशीला तेव्हा मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना म्हणजे मित्रांनो न घाबरता, न लाज बाळगता तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोला. काय बोललो मी? तिच्या समोर ना तिच्याशी बोलताना न घाबरता, न लाजता बिंदास तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोला. आता मित्रांनो तुम्ही मला असं बोलाल की काय भावा एवढंसं छोटंसं काम तू आम्हाला सांगतोस, पण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, हे काम तुम्हाला सांगितल्यावर असं तुम्हाला वाटणं म्हणजे स्वाभाविक आहे की म्हणजे हे काम ना एकदम इझी आहे. पण मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो की म्हणजे हे काम ना दिसताना जेवढं इझी दिसतं तेवढं मित्रांनो रिअलमध्ये हे काम करण्यामध्ये बहुतेक पुरुषांची फाटते. कारण मित्रांनो बाईच्या समोर जाऊन न घाबरता, न लाजता तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला अंगामध्ये हिम्मत लागते, अंगामध्ये जिगरा लागतो. आणि मित्रांनो हे काम ना फक्त आणि फक्त एक खराखुरा मर्दच हे काम करू शकतो, जो म्हणजे नामर्द आहे ना. म्हणजे मित्रांनो मला माफ करा, पण मित्रांनो बायकांच्या म्हणजे नजरेमध्ये नामर्द कोण असतो माहितीये की मित्रांनो जो घाबरतो, जो लाजतो. सो मित्रांनो अशा पुरुषांना ना बायका नामर्द समजतात. सो मित्रांनो बायकांच्या नजरेमध्ये तुम्हाला जर मर्द बनायचं असेल तर मित्रांनो तुम्ही ना तिच्याशी बोलताना कधी घाबरू नका आणि कधी लाजू नका. आणि तिच्याशी बोलताना ना इकडे तिकडे न बघता, म्हणजे मित्रांनो काय काय पुरुष काय करतात की मित्रांनो बायकांसोबत बोलताना ना त्यांची नजर इकडे तिकडे असते. कारण त्यांना डोळ्यात डोळे घालून बोलायला त्यांना भीती वाटते, त्यांना लाज वाटते. पण मित्रांनो असं तुम्ही करू नका. तिच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बोलायला सुरुवात करा. त्याने मित्रांनो तिला असं वाटणार की म्हणजे हा ना खरोखर एक म्हणजे असली मर्द आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की बायका ना फक्त आणि फक्त खऱ्या खुऱ्या मर्दाला पटतात. बायका कधी ना मर्दाला पटत नाही. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना तिची मित्रांनो तारीफ करा. काय बोललो मी? तिच्यासोबत बोलताना ना तिची तारीफ करा. आणि मित्रांनो तारीफ करताना ना म्हणजे तिच्या सौंदर्या व्यतिरिक्त तिच्या बाकीच्या गोष्टींची तुम्ही तारीफ करा. कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की मित्रांनो बायकांची तारीफ करणारे 100 पुरुष बायकांच्या आयुष्यामध्ये असतात. म्हणजे त्या बाईला तू खूप सुंदर आहेस, तू खूप ब्युटिफुल आहेस, तू एकदम हॉट आहेस, तू एकदम सेक्सी आहेस असं बोलणारे ना 100 पुरुष तिच्या पाठीमागे फिरत असतात. बट मित्रांनो असा एखादा पुरुष ना तिच्या आयुष्यामध्ये नसतो किंवा असतो पण की म्हणजे जो तिच्या सौंदर्या व्यतिरिक्त तिच्या बाकीच्या गोष्टींची तो तारीफ करतो. जसं की फॉर एक्झाम्पल की म्हणजे तुझा स्वभाव ना खरोखर एकदम चांगला आहे, तुझ्यासारखी पोरगी ना आजकालच्या जगामध्ये अजिबात भेटणार नाही. म्हणजे तू ना लोकांची मदत करतेस, तू कधी खोटं बोलत नाही, तू म्हणजे दिलेलं वचन तू पाळते. असं म्हणजे आजकालच्या पोरींमध्ये ना हे क्वालिटी बघायला भेटत नाही. म्हणजे तुझ्यामध्ये ना जे हे टॅलेंट आहे ना, म्हणजे मित्रांनो तिच्यामध्ये जे काही
काही टॅलेंट असेल, जसं की मित्रांनो ती ना चांगलं जेवण बनवते, ती ना म्हणजे मित्रांनो चांगलं गाते, तर मित्रांनो तुम्ही तिच्या टॅलेंटचं तुम्ही कौतुक करा की तू ना खरोखर चांगली गातेस. तू जर तुझ्या गाण्यावर थोडासा फोकस केलास ना आणि तू म्हणजे चांगले क्लासेस लावलेस तर तू ना नक्कीच भविष्यामध्ये एक चांगली सिंगर तू होऊ शकतेस. असं मित्रांनो तिच्या ना सौंदर्याव्यतिरिक्त तिची तारीफ करा. आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही बायकांच्या समोर ना त्यांच्या सौंदर्याव्यतिरिक्त त्यांच्या बाकीच्या गोष्टींची जेव्हा तुम्ही तारीफ करायला लागाल ना, तेव्हा मित्रांनो बायका तुमच्यावरती एवढं इम्प्रेस होतील ना की मित्रांनो मी आता तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. कारण मित्रांनो बायकांना ना जेव्हा एखादा पुरुष असा बोलतो की तू खूप सुंदर आहेस, तर मित्रांनो बायकांना असं वाटतं की म्हणजे माझं शरीर सोडून ह्याला माझ्यामध्ये काही दिसत नाही का, असं बायकांना वाटतं. आणि जेव्हा एखादा पुरुष बाईला असं बोलतो की तुझा स्वभाव जास्त सुंदर आहे, तेव्हा मित्रांनो त्या पुरुषाकडे ना ती बाई जास्त आकर्षित होते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या बाईच्या समोर ना कोणता तरी स्टंट मारा. काय बोललो मी? त्या बाईच्या समोर ना कोणता तरी स्टंट मारा. म्हणजे मित्रांनो तुम्ही ना एखाद्याची मदत करा, किंवा मित्रांनो जर एखाद्या ठिकाणी कोणतं चुकीचं काम ना होत असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी ना तुम्ही पुढे जा आणि ते चुकीचं काम ना होण्यापासून टाळा. म्हणजे मित्रांनो असं काहीतरी करा की मित्रांनो जे करताना बघून ना तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पोरगा ना बाकी पुरुषांसारखा अजिबात नाही आहे, ह्याच्यामध्ये हिम्मत आहे, ह्याच्यामध्ये गट्स आहेत, ह्याच्यामध्ये डेअरिंग आहे, म्हणूनच ह्याने ना एवढी हिम्मत करून हे काम केलं, असं म्हणजे त्या बाईला वाटलं पाहिजे. असा काही ना काहीतरी स्टंट मारा. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही नक्की करून बघा. ह्याचा तुम्हाला रिझल्ट 100% म्हणजे मित्रांनो 100% मी काय बोलतोय 200% तुम्हाला ह्याचा रिझल्ट बघायला भेटेल. कारण मित्रांनो हे मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये करून झालोय. असं नाही की मित्रांनो मी तुम्हाला काय पण हवेमध्ये सांगितलं, असं अजिबात नाही आहे. मी जे स्वतः केलंय ना तेच मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा रिझल्ट बघायला तुम्हाला 100% भेटेल. तर मित्रांनो चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.